नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या पार्श्वभूमीवर नवापूर नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे। उमेदवारांनी डोर टू डोर प्रचार सुरू केला आहे। आज आपल्या सोबत आहे काँग्रेस पक्षाचे वार्ड क्रमांक किती सर वार्ड क्रमांक 1 चे नगरसेवक पदाचे उमेदवार व तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपू जयस्वाल सर। आपण यांना थेट प्रश्न असा विचारू की ते निवडणुकीमध्ये उभे आहे तर ते कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहे। दीपू सर, आपला लोकपुढारी न्यूज चॅनलवर सर्वप्रथम स्वागत आहे। तुम्ही कोणते मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जात आहे सर डोर टू डोर? नवापूरचा विकास व्हायला पाहिजे हे एक माझा शुद्ध हेतू आहे आणि आतापर्यंत जे रोड, पाण्याची समस्या, ट्रॅफिकची समस्या आणि जी स्वच्छता आहे, धूळ जी नवापूरमध्ये साचलेली आहे ते कमी करण्याचा माझा मानस असेल तर सगळ्यात पहिले क्वालिटीचे रस्ते बनवायचा माझा विचार आहे की जेव्हा मी नगराध्यक्षपदी जर मला लोकांनी आशीर्वाद दिले, मी तिथपर्यंत निवडून गेलो तर सर्वप्रथम मी आपल्या नवापूरचे जे रस्ते आहेत ते चांगले करण्याचा प्रयत्न करेल, क्वालिटीचे रस्ते करण्याचा प्रयत्न करेल। मागच्या 3 वर्षापासून प्रशासक बसलेला आहे आणि प्रशासक बसल्या कारणाने जे नवापूरचे कामं व्हायला पाहिजे, ती लोकांची जी कामं व्हायला पाहिजे ती झालेली नाही आणि ते 3 वर्षाचा जो गॅप झालेला आहे तो गॅप पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल। आणि रोड चांगले नसल्यामुळे तिथं धुळेचं साम्राज्य साचलेलं आहे आणि जर रोड चांगले झाले तर निश्चितच धूळ आपण कमी करता येईल। स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, स्वच्छतेचा जो टेंडर आहे ते संपलेला आहे आणि स्वच्छता जी व्हायला पाहिजे ती होत नाही। तर स्वच्छतेसाठी, धुळीसाठी आणि पाण्याचं नवापूरची भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता कुठं उंच भाग आहे, कुठं सकल भाग आहे, तिथं पाण्याचं पाणी व्यवस्थितपणे जात नाही, काही ठिकाणी खूप जातं, काही ठिकाणी जात नाही। तर नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव माननीय आमदार शिरीष कुमार नाईक यांनी TS मंजुरीसाठी झालेला आहे। आपण नंगावली धरणापासून तर नवापूरपर्यंतची एक सेपरेट पाईपलाईन आणणार आहोत आणि ती सेपरेट पाईपलाईन जर झाली तर नवापूरचा जो पाण्याचा प्रश्न असेल तो सुटण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर मी नवापूरच्या जनतेला नम्र आवाहन करेल की मला एकदा निवडून द्या आणि मला नवापूरकरांची सेवेची संधी द्या। मी दिवस रात्र एक करून नवापूरच्या जनतेची सेवा करण्याचं मी इथं आश्वासन देतो।